श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या तयारीचा विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा, जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षात 76,000हून अधिक नागरिकांना विविध योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आणि दमदार पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरची आषाढी यात्रा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यात्रेच्या तयारीचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. यात्रा काळात भीमा नदीला पूर येणार नाही याची संपूर्ण खबरदारी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेतली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. पंढरपूरमध्ये यात्रा काळात वारकऱ्यांना स्नानासाठी नदीपात्र उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तसंच वारकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी नदीपात्रात सीमारेखा आखून दिली जाणार आहे. सध्या उजनी धरण भरलं आहे. धरणात 70% पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. उजनीतील पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी लवकरच जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. पंढरपूर इथं प्रस्तावित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनं अभिरूप मतदान घेण्यात आलं. यामध्ये बाधित होणाऱ्या जवळपास 485 जणांनी यात मतदान केलं. यामध्ये 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात तर केवळ 15 जणांनी कॉरिडॉरच्या बाजूनं मतदान केलं. 3 जण या प्रक्रियेत तटस्थ राहिले. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉरला बाधित व्यापारी वर्गाचा विरोध असल्याचं या मतदान प्रक्रियेवरून स्पष्ट झालं असलं तरी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कॉरिडॉर आवश्यक असल्याने बाधित व्यापाऱ्यांनी या प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं, यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात या आर्थिक वर्षात 76,521 नागरिकांना शासनाच्या विविध योजनेअंतर्गत घरकुलं मंजूर झाली आहेत. त्या घरकुल लाभार्थ्यांना प्रशासनाकडून प्रत्येकी 5 ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना शासनाच्या महाखनिज या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावे लागणार आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील 568 लाभार्थ्यांना मोफत वाळूचे परवाने देण्यात आले आहेत. तसंच मागणी वाढल्यास सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जवळपास 146 वाळू गट निश्चित करण्यात आल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 2 उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी 50 कोटी रुपयांचे नवे निवाडे तयार केले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून येत्या महिनाअखेरपर्यंत हे निवाडे जाहीर होतील आणि जुलै महिन्यात प्रत्यक्ष संपादित होणाऱ्या जागेचा ताबा घेण्याची तयारी झाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून गेल्या 8 वर्षांपूर्वी सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते 7 पत्रकार भवन चौक आणि जुना बोरामणी नाका असे 2 उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. एकीकडे खाजगी इंग्रजी शाळांचं प्रमाण वाढत असताना दुसरीकडे सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपली कन्या अमूल्या हिला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या पेनूर इथल्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंगणवाडीत प्रवेश घेतला आहे. सांगोल्याचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख हे उच्चशिक्षित असून त्यांनी आपल्या कन्येला शासनाच्या अंगणवाडीत दाखल केल्यानं सोलापूर जिल्ह्यात हा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रापूर्वीच पावसानं दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे वेळेपूर्वीच शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत झालेल्या पेरण्यांमध्ये सर्वाधिक 61.5% क्षेत्रावर उडीद, 48.76% क्षेत्रावर सोयाबीन, 55.25% क्षेत्रावर मका तर 22% क्षेत्रावर मुगाची पेरणी पूर्ण झाली आहे. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.